नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि JK जोके या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाची बातमी देणार आहे, ती म्हणजे जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल. लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता किती तारखेला मिळणार आहे याची तारीख आता ठरलेली आहे. मित्रांनो, किती तारखेला मिळणार आहे ते स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे की जुलै महिन्याचा हप्ता किती तारखेला मिळणार आहे आणि कोणाकोणाला मिळणार आहे. चला तर मग आदिती तटकरे मॅडम यांनी काय ट्विट केलं आहे आपण स्वतः पाहूया. आदिती तटकरे मॅडम यांचं ट्विट तुम्ही पाहू शकता. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाचा पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी म्हणजेच 1500 रुपये वितरित करण्यात येणार आहे. रक्षाबंधनाचा पूर्वसंदेश सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल. मित्रांनो, म्हणजेच पूर्वसंध्येला म्हणजेच त्याआधी 1 ते 2 दिवस ही रक्कम सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. रक्षाबंधनाच्या 2 दिवस आधीपासून या रकमेची वितरणाला सुरुवात होणार आहे. मित्रांनो, यामध्ये फक्त 1500 रुपये म्हणजे 1 महिन्याचाच हप्ता येणार आहे. बरेच ठिकाणी 3000 रुपये असे सांगत आहेत, परंतु स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी आता सांगितलेलं आहे की 2 महिन्याचा हप्ता न मिळता फक्त जुलै महिन्याचा 1500 रुपये हप्ता या दिवशी मिळणार आहे. मित्रांनो, जून महिन्यामध्ये बरेच 24 लाख महिला या अपात्र ठरलेल्या आहेत. त्या महिलांना हा हप्ता आता मिळणार नाही. मित्रांनो, तर जे पात्र महिला आहेत त्यांनाच ही रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, असं देखील आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.